नमस्कार, रसस्वादम किचनमध्ये आपणा सर्वांचं खूप खूप स्वागत। आज मी करणार आहे उडीद पाटवडी रस्सा। चला तर मग बघूया कसा करायचा ते। यासाठी मसाल्यासाठी घेतलाय मी सर्वप्रथम 3 कांदे, 10-12 लसणाच्या पाकळ्या, 1 इंच आलं, या 2 काश्मीरी लाल मिरच्या, 2 हिरव्या मिरच्या, त्याच्यानंतर वरून पेरायला थोडीशी कोथिंबीर, तेल, धणे, जिरे, गोडा मसाला आणि गरम मसाला, हे दोन्ही रसस्वादम किचनचे आहेत माझ्या। त्याच्यानंतर मोहरी, हळद, तिखट, हिंग, खसखस, खोबरं आणि मीठ। आता हे जे आहे हे मी दही वड्यासाठी डाळ भिजवली होती। दही वड्यातलं माझं हे उरलेलं पीठ आहे। यात मी तिखट, मीठ आणि 1 चमचा धणेपूड टाकून दिली। चुकून माझं ते कॅमेऱ्यात दाखवायचं राहून गेलेलं आहे। त्यासाठी यामध्ये अजून टाकण्याचा जो मसाला आहे माझा तो म्हणजे 1 इंच आलं, 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या, अर्धा चमचा ओवा, अर्धा चमचा जिरं आणि थोडीशी चिरलेली कोथिंबीर। या सगळ्याची मी बारीक पेस्ट करून यात मिक्स करणार आहे आणि हे मी स्टीमरला वाफायला ठेवून देणार आहे। चला तर मग आधी मी पेस्ट करून घेते। हे पहा, ही आपली आता अशी पेस्ट तयार झाली। ही मी या दही वड्याची जी आपण वाटलेली डाळ होती वड्याची उडदाच्या त्यात घालते आणि हे छान असं मिक्स करून घेते। यात मी सोडा वगैरे काहीही घालत नाही आहे, फक्त तिखट आहे, मीठ आहे, धणेपूड आहे, कोथिंबीर आहे, आलं, लसूण, ओवा आणि जिरं। कारण उडदाचा एक वेगळा स्वाद, एक वेगळी टेस्ट लागते म्हणून आपण हे सगळं याच्यात वाफायला ठेवतोय, म्हणजे उडदाचा जो स्वाद आहे तो दबून जाईल। आता मी या प्लेटला थोडंसं तेल लावते आणि स्टीमरमध्ये स्टीम करायला ठेवते। हे पहा, थेंबभर तेल टाकून मी हे असं सगळं पसरवून घेते। आणि यात मी हे आता पीठ घालणार आहे। तुम्हाला कितपत वडी जाड पाहिजे ना त्याप्रमाणे ही लेयर आपल्याला किती पाहिजे हे आपल्याला ठरवायचं आहे। मी तिखट मुद्दाम टाकलेला आहे कारण कोथिंबीरीचा हिरवा रंग आणि तिखटाचा असा तुम्ही बघाल रंग आणि त्याच्यात असं छान थोडंसं मध्ये मध्ये हिरवं लाल असं जे दिसतं आहे, म्हणून मी हे कॉम्बिनेशन केलं, हिरवी मिरची घातलेली नाही आहे। हे पहा, आता या स्टीमरमध्ये आपण या प्लेट्स ठेवूया। ही एक प्लेट ठेवली आणि हे दुसरं भांडं ठेवून दुसरी प्लेट ही अशी ठेवली। आता याला आपण 10 मिनिटं स्टीम करून घेऊया। तेवढ्या वेळात आपण भाजीचा मसाला दुसरीकडे भाजून घेऊ। आधी आपण कढईत थोडंसं तेल टाकून घेऊया, 1 चमचा, आणि हे गरम झालं की आता चिरलेला कांदा परतूया। हा कांदा छान भरपूर परतून घ्यायचा आहे। कांद्याचा रंग बदलेपर्यंत आपल्याला कांदा तेलावर परतून घ्यायचा आहे। हे बघा, कांद्याचा रंग आता बदललाय। आता मी याच्यामध्ये बाकीचे आपलं जिन्नस आहे ते घालते आहे। गॅस माझा मीडियमवर आहे। अर्धी वाटी खोबरा कीस घातलेला आहे, 1 चमचा खसखस,
2 चमचे धणे आणि 1 चमचा जिरे हे मी छान अजून खरपूस भाजून घेणार आहे। खोबऱ्याचाही रंग छान लालसर झाला की मग आपण यात लसूण, मिरची, आलं आणि त्या 2 लाल मिरच्या, त्या केवळ रंगासाठी आहेत, काश्मीरी लाल मिरच्या आहेत, ह्यात आपण ते पण घालून छान भाजून घेणार आहे। हे पहा, आता आपण 2 हिरव्या मिरच्या, या 2 लाल मिरच्या, या लसणाच्या पाकळ्या आणि हे आलं हे सगळं यात घालून हे पण छान खमंग असं भाजून घेणार आहे। हे पहा, आता तुम्हाला दिसत असेल मसाला आपला छान असा भाजलेला, त्याचा रंग बदललेला आहे। लसणाच्या पाकळ्याही आता थोड्याशा जळायला लागलेल्या आहेत, म्हणजे लसणाचा कच्चटपणा निघून जातो आहे। आता या क्षणी मी गॅस बंद करते आणि हे थंड झालं की मिक्सरमधून बारीक करून घेते याची पेस्ट। 10 मिनिटं झाले, मी गॅस बंद करते आणि थोडंसं 1-2 मिनिटांनंतर मी झाकण उघडीन, म्हणजे आपल्या हातावर वाफ येत नाही। आपण झाकण काढूया। हे पहा, ही आपली उडदाच्या डाळीची वडी तयार झालेली आहे। आता ही खूप गरम आहे, याला आधी बाहेर काढून घेते मी। हे पहा, आता या जी आपली ही वडी झाली यातला आपण छान वड्या पाडून घेऊया। हे पहा किती छान ही सोडी जाते। अशा चाकून या वड्या आपल्याला ज्या साईजच्या पाहिजे ते आपण पाडून घ्यायचे। यात मी ओवा टाकलेला आहे। ओवा टाकायचं कारण म्हणजे उडदाची डाळ ही पचायला जड असते आणि ओवा हा पाचक असतो, म्हणून मी यात ओवा घातलेला आहे। अशा सगळ्या छान वड्या पाडून खालून आपण तेल लावल्यामुळे या थंड झाल्या की सहज सुटतात। तेवढ्या वेळात आपला मसाला भाजून छान रस्सा तयार होतो। तेवढ्या त्या वड्या पण छान थंड झालेल्या असतात, मग आपण त्या फक्त रस्स्यात सोडायच्या। चला तर मग आता आपण आपला भाजीचा रस्सा तयार करूया। अर्धी वाटी तेल घेतलेलं आहे मी, कारण पाटोडी रस्सा म्हटलं की तेल व्यवस्थित पाहिजे। याहीपेक्षा तुम्हाला हवं असेल तर जास्त तेल घेऊ शकता। आता तेल गरम झालं की यात आपल्याला मोहरी घालायची, हिंग घालायचंय। 1 टीस्पून मोहरी घालते मी। मोहरी तडतडली की अर्धा टीस्पून हिंग आणि त्याच्यानंतर आपण हे जे वाटण होतं, कांदा, खोबरं, आलं, लसूण, मिरची, खसखस, हे सगळं वाटण यात घालायचं आहे। हे आता याला छान आपण परतून छान भाजून घेऊया। एक 2 मिनिटं झालेत। तसं हा आपल्याला मसाला खूप भाजायची गरज नाही, कारण आपण त्याला छान तेलावरनं परतून घेतलंय। अर्धा चमचा हळद घालते। तिखटाचं प्रमाण हे आपापल्या घरच्या चवीप्रमाणे मी 1 चमचा तिखट घालते। आता हे छान मिक्स करून घेऊया। हे सगळं माझं मंद आचेवर आहे। मसाला शिजण्यापुरतं थोडंसं गरम पाणी घालायचं। हे पहा, आता आपल्या मसाल्याला तेल सुटायला लागलंय। या क्षणी 1 चमचा गोडा मसाला आणि 1 चमचा गरम मसाला मी यात घालते। हा मसाला छान आपला शिजावा म्हणून या मिक्सरच्या पॉटमध्ये जो लागलेलं असतं सगळं मिश्रण आपलं, त्याच्यात मी गरम पाणी घातलंय आणि तेच पाणी मी यात वापरते। आता याला छान शिजू देऊया। अजून मी यात पाणी घालते,
आता या क्षणी आपल्याला किती रस्सा हवा आहे याप्रमाणे यात आपल्याला पाणी घालायचं आहे आणि मीठ घालायचं आहे। आता चवीप्रमाणे जसं पाहिजे आपल्या घरी तसं मीठ। आता मीठ तुम्ही टेस्टही करू शकता, थोडं मिक्स झालं की नाही, कमी जास्त कसं आहे। आता यात थोडीशी कोथिंबीर घालूया आणि मंद आचेवर 5 मिनिटं याला छान उकळू देऊया। काढून घेऊया। हे बघा किती छान आपल्या या वड्या अशा निघतात। हे पहा अशा इतक्या सुंदर या अशा वड्या आपल्या निघतात। या नुसत्या खायला देखील फार सुंदर लागतात। आता मी या सगळ्या वड्या काढून घेते। 10 मिनिटं झालेली आहेत। मग 5 मिनिटांनी मी बघितलं होतं झाकण काढून, तेव्हा मी कॅमेऱ्यात दाखवलं नाही। हे बघा आता आपला रस्सा किती छान तेल सुटलेला आहे। एकदम आपला भाजीचा पाटोडीचा रस्सा तयार आहे। या क्षणी आता आपल्याला मिठाची चव घेऊन बघता येऊ शकते। तिखट मीठ आणि ते जर व्यवस्थित असेल तर मग आपण आपल्या ज्या केलेल्या पाटवड्या आहेत, उडीद पाटवड्या, त्या यात घालूया। आपल्या ज्या पाटवड्या केलेल्या आहेत या याच्यात एक एक घालूया। या क्षणी जसं मीठ आणि तिखट म्हटलं मी तुम्हाला, तसंच पाणी आपण पाहून घेऊ शकतो की रस्सा आपल्याला कितपत घट्ट हवा आहे, हा आहे तो बरा आहे की पातळ करायचा आहे, याचा अंदाज या क्षणी घेऊ शकतो। आता या वड्या टाकल्यावर पण 2 ते 3 मिनिटं आपण याला छान मंद आचेवर झाकून ठेवणार आहोत। हे पहा 2 मिनिटं झाले। आता ह्या आपल्या वड्या आपण यात छान उकळवल्या आहेत। या 2 मिनिटांनंतर बघायचं की त्यामध्ये छान आपला रस्सा मुरलाय की नाही, नाहीतर तुम्ही 1-2 मिनिटं अजून झाकून ठेवू शकता। आता आपण ही भाजी सर्विंग बाउलमध्ये काढून घेऊया। हे पहा आपला उडीद पाटवडी रस्सा तयार आहे। यावर आता आपण सजावटीसाठी थोडीशी कोथिंबीर घालूया। हा उडीद पाटवडी रस्सा तुम्ही पोळी बरोबर, भाकरी बरोबर, भाताबरोबर, कशाही बरोबर खाऊ शकता। इव्हन नान किंवा तंदूर रोटी असेल त्याच्याही बरोबर फार सुंदर लागते ही उडीद पाटवडी रस्स्याची भाजी। मी ज्या पद्धतीने केली आहे, ज्या प्रमाणात केली आहे ती तुम्ही करून बघा। तुमची कशी होते ते मला प्रतिक्रियांनी कळवा। ही माझी रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्रपरिवाराबरोबर शेअर करा, माझ्या या व्हिडिओला लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।